चांदूर बाजार तालुक्यातील ग्राम विचोरी येथे राधाकृष्ण मंदिराचा जीर्णोद्धार करून 14 नोव्हेंबर रोजी राधाकृष्ण ची मनमोहक मूर्तीची प्राणप्रतिष्ठा भक्तिभावानं करण्यात आली। सुधाकर ठाकरे व नलिन ठाकरे, श्रीकृष्णनगर नागपूर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असून विलास टिकले व प्रदीप टिकले यांच्या संयोजनात हा कार्यक्रम पार पडला। हरिभक्त परायण महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून श्रीमद भागवत कथेचं वाचन होत असून त्यांना ऑर्गन व गायन ज्ञानेश्वर महाराज लांडे, तबला व गायन प्रतीक महाराज, अंतोरा ढोलक प्रकाश महाराज खडसे, ऍक्टोपॅड अक्षय महाराज इंगळे व पखवाज कुमारधेंद्र महाराज हे साथ संगत येत आहेत। तेवीस नोव्हेंबर पर्यंत चालणाऱ्या या कथा कार्यक्रमात रोज दुपारी 2 ते 5 कथेचं वाचन, सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ अशी रूपरेषा आहे। तर 23 नोव्हेंबर रोजी कथा समाप्ती आणि काल्याचं कीर्तन महाप्रसादानं कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन संस्थेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। जन्मताई न्यूज करता संजय जावरकर यांची रिपोर्ट, अमरावती।